नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आपण करणार आहोत नवीन रेसिपी करणार आहोत. आज आपण तर ती रेसिपी कशाची करणार आहे तर तुम्ही हे पान आहे, हा वेल आहे, हा वेल आहे आणि या वेलाची ही पाने आहेत. तर बऱ्याच जणींनी ओळखलं असेल हे काय करणार आहे आपण. पाणी इकडे गरम होत आहे, पाणी इकडे तापवायला ठेवलं आहे. त्यावर एक कढई चाळणी ठेवलेली आहे, तेल लावून. चाळणीला तेल लावलं आहे थोडंसं आणि गरम करायला पाणी ठेवलं आहे. अर्धा गंज पाणी घेतलेलं आहे उकळायला. पाणी एकदम उकळी येऊ द्यायचं आहे. चाळणी गरम होत आहे, ती तेल लावलेली. आणि हे पानं आहेत आता. तर हे आहेत गुडवेल. त्या योग शिक्षिका असल्यामुळे मला माहीत आहे गुडवेलचे फायदे. दांड्यांपासून, पानांपासून तर त्या देठांपर्यंत त्याचे बरेच फायदे आहे. तब्येतीसाठी उत्तम आहे. योगात अनन्यसाधारण महत्त्व आहे या गुडवेलचं. आणि त्यासाठी आता आपण याची एक रेसिपी बनवतो. हे गुडवेलचे पानं आहेत, गुडवेलचे. तर गुडवेल कसा ओळखायचा तर असा आकार दिसतो यांचा, गुडवेलच्या पानांचा. आणि कडुलिंबाच्या झाडावरचं अजून पौष्टिक असते. आता मला हे वेल जिथे होता त्या वेलचे घेतलेले आहे. तर कडुलिंबाच्या पानावरचे घ्यायचे. कडुलिंबाच्या झाडावर जो वेल गेलेला असतो गुडवेलचा, तर मी आधीच तोडून ठेवलेले आहे इथे. स्वच्छ धुवून घेतलेले आहे पानं. आणले ते वेळ धुतले होते आणि आता करताना काले धुवून ठेवले आणि आताही धुवून ठेवले. या दांड्यांचा सुद्धा काढा करून आपल्याला हे करता येतं. दांड्या वाळवणे फायद्याचे आहे, ओल्या पण फायद्याचे. अशा प्रकारे आपण हे धुवून ठेवलेले आहेत. पाणी उकळत आलेलं आहे. आता ही रेसिपी काय करायची तर जशी आपण धोपा, चमकोरा म्हणतात, कोणी धोप्या म्हणतात, धोप्याच्या पानाची वडी करतो तशी इथे आपल्याला गुडवेलच्या पानांची वडी करायची आहे. आणि मग ती वडी केल्यावर त्यात रस्सा, मसाल्याचा रस्सा करून त्या सोडायच्या आहे. किंवा सुकी कांदा वगैरे टाकून, सुकी तेल जास्त भरपूर कांदा टाकून ते उकडलेल्या वाफवलेले तुकडे करून सुकीसुद्धा आपापल्या आवडीनुसार आपण करू शकता. मी इथे रस्सा भाजी करणार आहे. त्यासाठी पाणी उकळायला आलेलं आहे आणि त्यासाठी घेण्यात येणार. आता हे पानं आपण इकडे बाजूला करून घेऊ. आता यासाठी बेसन आपल्याला घ्यायचं. त्यात जशी धोप्याची वडी करतो तशीच करायची आहे. गुडवेलच्या पानांची व्हिटॅमिनयुक्त अतिशय पौष्टिक अशी. एवढं मीठ घेतलेलं आहे, मीठ कारण रस्त्यात आपण टाकणारच आहे, त्यामुळे खूप जास्त याच्यात घ्यायचं नाही आहे. थोडी हळद, तिखट, धना पावडर. वाफपेक्षा पाण्याला उकळी आलेली आहे चांगली. आपण कमी करून देतो त्यात आपल्याला वेळ. थोडंसं जिरं. अशा प्रकारे आपण तिखट, मीठ, हळद आणि थोडी धना पावडर आणि जिरं घेतलेलं आहे. मीठ आधीच टाकलेलं आहे आपण कारण रस्त्यात राहणार आहे. थोडं लसूण जिरं टाकून, थोडंसं लसूण जिरं टाकून, लसूण जिरं टाकून लाल मिरची पाण्यात उकळी आलेली आहे. आता हे बेसन भिजवून घ्यायचं आपल्याला. तिखट, मीठ, लसूण जिरं, आलं सगळं टाकून बेसन भिजवून घ्यायचं आहे. हात स्वच्छ धुतलेले आहे मी. अशा प्रकारे जास्त भज्यांसारखं असं जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. पानांना चिपकेलं असं आपल्याला बेसन करायचं आहे. खडे वगैरे असले त्यात असे गोळे गोळे होतात तर ते हे करायचे. आणि स्वच्छ हात धुवून आपण हाताने सुद्धा करू शकतो. हाताने करून घ्यायचं आहे कारण आपल्याला नंतर हात लावायचा आहे, हातानेच पानांना लावायचं आहे. त्यामुळे आपण हाताने करून हे गोळे असतात असे. बेसन गाळून घ्यायचं आहे. बेसनात जर गोळे असतात तर रेडीमेड वगैरे असतात त्यात गोळे असतात. बेसन गाळून म्हणजे गोळे राहणार नाही असे. आणि हाताने स्वच्छ हात धुवून
एकजीव करून घ्यायचा आहे ते. अशा प्रकारे असं आता हे पानाला चिपकू शकते. एकदमही पातळ नाही करायचं, पानांना ते झालं पाहिजे. असं 5 मिनिट, आता मला रेसिपी दाखवायची आता घाई आहे, 5 मिनिट असं भिजवून ठेवून शकता तुम्ही. 5 मिनिट ठेवून द्यायचं असं करून. बाकी पूर्ण तयारी असतं बेसन भिजवून ठेवायचं आहे. ते खटमीठ लसूण दिले आले आणि खूप जास्त टाकायचं नाही एकदम. रस्सा नंतर करायचा आपल्याला, याच्यावर आपण हे करून घेऊ. आता हात स्वच्छ हात धुतलेले आहे. हे अजून एक वेळ असं दाबून असं पूर्ण एक वेळ करून द्या. पाणी उकळीत आलेलं आहे. जमत नसेल तर तुम्ही थोड्या जाड्यासुद्धा घट्टसुद्धा करू शकता बेसनाचे. थोडं तुम्ही घट्ट घ्या. अशा प्रकारे आपण सरळ भाग घ्यायचा आहे. सरळ जो भाग असतो तो घ्यायचा आहे आपल्याला, कारण पाणी उकळलेलं आहे ना, आपल्याला लवकर लवकर टाकायचं आहे. आता असं पूर्ण पानावर लावून पसरून घ्यायचं आहे आणि फोल मारून अलगद नीट ठेवून देऊ आपण एक एक पान. घड्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कशाही करू शकता. फोल मारताना नंतर आपण मोठा करून देऊ, झाकण ठेवून त्याच्यावर चाळणीवर. दांड्या जर याच्या राहिल्या असल्या तर नंतर कैचीने कापून टाकतात येतात आपल्याला. आधी कापता येतात, नंतरही कापता येतात. आता हे तुटत नाही, आपण नंतर कापून टाकतो. वाफ आल्यावर ते पूर्ण घट्टच होणार आहे, त्यामुळे असं असलं पातळ तरी चालते. लवकर वाफ यायसाठी आपण अशा प्रकारे वाफ त्याला येऊन राहिली आहे. झाकण ठेवावं लागते. त्यासाठी आधी आपण तयार करून ठेवायचं आहे. मोठे मोठे पानं घ्यायचे. पण आणल्यावर ते जंगलात कोणत्याही ठिकाणी कुठेही उघड्या जागेत असे ते वेल असतात गुडवेलचे, त्यामुळे स्वच्छ आल्यावर धुवून टाकायचे, नंतरही धुवायचे स्वच्छ. अशा प्रकारे आपण पूर्ण बेसनांच्या कमी जास्त लागलं तरी चालते, काही फरक नाही पडत, कारण मसाल्याचा रस्सा असतोच आपला. पानं पोटात जायची म्हटलं, मुलं वगैरे ते गुडवेलचं असं बघितलं की सांगितलं तर खायला बघत नाही, त्यामुळे मुलांना सांगायचं पण नाही. धोप्याची जशी वडी बनवतो तशी आपल्याला याची बनवायची आहे. लहान मोठे म्हातारे सर्वांना तब्येतीला. असे पानं 1-2 पानं आता छोटे छोटे राहिलेले. हे आपण हे बेसन वेस्ट नाही गेलं पाहिजे म्हणून असं पुसून घेऊ. बेसनाला पुसून टाकू असं.
ठेवून घेऊ याच्यात. अशा प्रकारे आपण हे इकडे वडी ठेवून द्यायची. आता गॅस मोठा करते मी. आता त्यात 5 ते 7 मिनिटात आता पाणी उकळलेलंच असल्यामुळे 5 ते 7 मिनिटात आपल्या त्या वड्या तयार होतील. तोपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करून टाकू. कोणी या उकडलेल्या वड्या तुकडे करून कांदा वगैरे टाकून सुकी भाजी करतात, कोणी रश्श्याची करतात, कोणी त्या तळून मसाल्याची भाजी करतात, तळून मग मसाल्यात टाकतात. पण आपण मसाला फ्राय झाला की त्या कच्च्या तोडून त्यात फ्राय करू आणि नंतर रस्सा करू. असे कोणत्याही प्रकारे आपण करू शकतो, आवडीनुसार, आपल्या आवडीनुसार. त्यासाठी आपल्याला आता कढई घ्यावं लागेल. तिकडे वड्या आपल्या उकळता, इकडे आपण रस्सा करून रस्सा करायला गरज. आणि हे पाणीसुद्धा गंजातलं लक्षात ठेवा की गंजात जे चाळणी स्वच्छ धुवून ठेवली आहे मी, खालून बोर्ड पुसून घेतला आहे चाळणीचं, आणि त्यातलं जे पाणी आहे ते प्यायचंच उकळायला ठेवलेलं आहे. त्यामुळे तेच पाणी आपण इकडे उकळलेलं पाणी त्या गंजातलं ते आपण या भाजीत इथे रस्स्यासाठी वापरू शकतो. म्हणजे वेगळं पाणी गरम करायची आपल्याला गरज पडणार नाही. तेल कढई तापत आलेली आहे आपली, त्यात तेल घालून घेऊ आपण. यात थोडं मसाल्याची करतो त्यामुळे तेल जास्त टाकावं लागेल थोडंसं रस्सा करायला. कारण त्या वड्या आपण तळणार नाही आहे, वड्या तळू नये आपण, त्यामुळे तेल याच्यात जास्त टाकायचं आहे. आणि आता यात टाकण्यात येणार सामान. तर हे आहे कांदा टोमॅटोची पेस्ट आहे. त्यातले लसण जिरं वगैरे मिक्सरमध्ये जे जास्तीचं वरचं आपण उरलेलं असते ते कांदा टोमॅटो टाकून ठेवलेलं आहे. आणि जेव्हा लसण जिरं ते फ्राय केलं तेव्हा कांदा टोमॅटोची पेस्ट फ्राय केलेली आहे ही थोडीशी, धना पावडर सगळं जिरं सगळं टाकून. त्यामुळे ही कांदा टोमॅटोची पेस्ट अशी झालेली आहे, भाजून घेतली असते. तसंच रस्सा घट्ट यासाठी शेंगदाणे, खोबरं आणि तिळाचं कूट आहे आपल्याजवळ इथे. हे तिळाचं कूट आहे. हे मोठ्या याच्यावर इकडे वाफ येऊ द्यायची आपल्याला. कांदा टोमॅटोची पेस्ट, इकडे टाकून द्यायचं. तर पेस्टसोबतच भाजलेली फ्राय केलेली असल्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. लसण जिरं, लाल मिरची, आलं ही पेस्ट टाकून गॅस कमी करून देतो. कमी केला आहे गॅस. आता शेंगदाणे, खोबरं आणि तिळाचं कूट हे पण टाकून द्या तुमच्या. अशा प्रकारे लसण जिरं, कांद्याची पेस्ट, तिळाचं कूट, दाण्याचं, खोबऱ्याचं आपण टाकलेलं आहे. तो कमी याच्यावर फ्राय होत आहे. आता मसाल्याचं सगळं टाकलेलं आहे आपण. तिकडे तर फास्टमध्ये वाफ येत आहे, त्याचं पाणी आपल्याला इकडे उपयोगात येणार आहे. ते बघेपर्यंत आपला मसाला जळला नाही पाहिजे म्हणून आपण हा थोडासा गॅस भाजीचा बंद करून देऊ. तर रस्सा करायचा. लवकर व्हायसाठी आणि व्हिडिओ लांबला नाही पाहिजे म्हणून एकात एक करत आहे सोबत. अशा प्रकारे आता आपण हे उघडून बघू. हा गॅस बंद केलेला आहे मी.
अजून व्हायचं आहे, अजून काय 5 मिनटात त्या 5ही नाही 2-3 मिनटात आता त्या वड्या होतील. आपण फास्ट याच्यावर करत आहे. आता इथे आपल्याला लागणार आहे आता मसाल्यात घालायचं सामान आपल्याला काय लागणार आहे. मसाला तर आपण टाकलेलाच आहे, त्यात लसूण जिरं कांद्याची पेस्ट वगैरे, आणि घट्ट यायला ते कुठे टाकलेले तर त्यामुळे तेवढे याचा रस्सा करायला आपल्याला एवढं तिखट हळद पावडर, धना पावडर, अशा प्रकारे आपण आता हे वड्या झालेल्या आहेत. या वड्या झालेल्या आहेत आपल्या. पाणी इथे गरम तयार आहे. हा गॅस बंद आहे आपला भाजीचा. अशा प्रकारे या धोप्याच्या वड्यांसारख्या झालेल्या आहेत आपल्या गुडवेलच्या पानांच्या. वेळ असला की त्या थोड्या कडक होऊ द्यावं लागतात. हे गरम पाणी आपल्या इथं भाजीत वापरायसाठी गरम पाणीसुद्धा आपलं भाजीत वापरायला इथे तयार आहे. हे पण तयार आहे. आता हा आपण गॅस पेटवून देऊ. मसाला छानपैकी फ्राय झालेला आहे. आता याच्यात आपल्याला टाकणार हळद, तिखट, मीठ हातानेच घेत आहे मी. त्यात आपण ऑलरेडी टाकलेलं आहे. आता रश्श्यात खारट नाही झाला पाहिजे. धना पावडर, जिरं थोडंसं अशा प्रकारे हे आपल्याला टाकून त्यात त्या वड्या फ्राय करायच्या आणि रस्सा करायचा. या आता त्याचे तुकडे करून आपल्याला थोडं फ्राय करू शकतो आपण. फ्राय करा किंवा तसे टाका, कसे टाकू शकतो आपण. 2-3 लोखंडाच्या कढईचे फ्राय करा ठेवून दाखवते तुम्हाला. लोखंडाची कढई घेतली आहे इथे. लोखंडाची कढई घेतलेली आहे. त्यात तेल तापवायला ठेवत आहे. हा मसाला आपला झाला आहे. थोडंसं गरम पाणी त्यात टाकून म्हणजे जळला नाही. कमी याच्यावर केलेला आहे आणि जळणार नाही. जळला नाही पाहिजे म्हणून त्यात कमी याच्यावर घातला. काही वड्या आपण तळून बघू आता. तळून त्यात टाकू शकतो. तेलाचं प्रमाण कमी लागत असेल तर आपण अशाच हे तुकडे करून त्यात टाकतो. तुकडे करून असे कापून घ्यायचे. तुकडे करून उकडल्यामुळे त्या पूर्ण झालेल्याच आहे.
गॅस आपण त्या मसाल्याचा गॅस बंद केलेला आहे. याच्या दांड्या आपण अशा कापून घेतलेल्या आहे. अशा प्रकारे आपण तेल कढईत तापलेलं आहे. तो गॅस बंद केलेला आहे. अशा वड्या आपण कापून घेतलेल्या आहे बेसनाच्या झालेल्या. या दांड्या ज्या मगाशी त्या याला होत्या त्या आपण काढून घेतलेल्या आहे. कडवटपणा असला तर निघून जाईल. तर अशा काढून घेतल्या आहे. आता 2-3 आपण याच्यात टाकून देऊ. याच्यात फ्राय करून नुसते खाऊ शकतो. पण नवीन पदार्थ असला तर जास्त तळल्या नाही गेल्या तरी चालतात, कारण उकडल्याच आहे आपण त्या. थोड्याशा करायच्या. अदर करून द्यायचं आपल्याला. तळून घेतल्या वड्याचं तेल जास्त प्रमाणात जाते, त्यामुळे कोणी नाही तळल्या तरी चालतात. ते वाफेवर केलेल्या असल्या तरी मसाला फ्राय करू शकता. मसाला फ्राय केला की त्यात टाकून थोड्याशा हलवल्या की होऊन जाऊ. अशा प्रकारे आपण पूर्ण केलं. आता दाखवायचे म्हणून मी केली. मामूली होऊ द्यायचं आहे, कारण मसाला ते अजून त्या होते. गॅस बंद करून टाकतो कढई आणि हा गॅस चालू करू. हा गॅस कमी केलेला आहे. लोखंडाचं कढईत जर केलं तर आपल्याला चांगले व्हिटॅमिन शरीरात जास्त मिळते, म्हणून लोखंडाचा जास्तीत जास्त वापर करायचा. लोखंडाच्या वस्तूंचा. आता अशा प्रकारे आपण हे तळलेलं इकडे फ्राय होत आहे. बारीक कांदा टमाटा चिरायचा आणि थोडंसं तेल टाकून त्यात हे बारीक बारीक तुकडे करून यायचे. केली की सुकी भाजी चांगली लागते. तळलेल्या वड्या खायला चांगल्या लागतात आणि रस्सा भाजी तर अप्रतिम लागते. त्यामुळे आपल्या आवडीनुसार आपण करा जशी वाटली तशी. अशा प्रकारे आता मी काही मोठ्या मोठ्या वड्या याच्यात टाकून देते. काही वड्या आपण आता कांद्यासोबत ते कांद्याची त्याची करू भाजी नंतर, तर त्यासाठी ठेवते मी. म्हणजे एकाच वेळेस 2 भाजी आपल्याला करता, सुक्की आणि रस्सा. एकच वेळ आता तळून घेतल्यामुळे त्याला हे नाही आहे जास्त मसाला गळायचा. आता हे गरम पाणी जे चाळणीत घेतलेलं आहे आपण तेच त्यात टाकून द्यायचं. बेसन असल्यामुळे रस्सा घट्टच होतो. मसाला खायला आधी जास्त नाही टाकला तरी चालतो, कारण बेसनामुळे रस्सा घट्टच होऊन येतो. अशा प्रकारे एवढंच पाणी त्यात एवढंच पाणी त्यात होते जेवढं आपण टाकलं होतं. थोडंसं ठेवून झाकून
म्हणजे भाजी जळत नाही. झाकणावर जर पाणी उकळी असतात नाही सुकटी वगैरे असं ठेवायचं. हलके आपल्याला आता 2 उकळ्या येऊ द्यायच्या हलक्या. भांडं स्वच्छ पुसून घ्यायचं. याच्यात आपल्याला भाजी काढायची. किंचित आपण थोडीशी साखर याच्यावर या पाण्यात टाकून देऊ. झाकणावर जे पाणी ठेवलं आहे त्याच्यात, कारण जर कडवटपणा वगैरे त्या दांड्यांना पानांना कडवटपणा असला तर थोडंसं निघायला मिळेल. अशा प्रकारे आपण कमी केल्यावर उकळत आहे 2 मिनिट. आता उकळून बंद केली आहे ना आपण. अशा प्रकारे ही भाजी झालेली आहे. आपण आता काढून घेऊ. आता रस्सा दाखवते मी. एवढा रस्सा याचा घट्ट झालेला आहे आणि बेसन असल्यामुळे तो अजून 10 मिनिटानंतर अजून घट्ट होईल. अशा प्रकारे आपल्या वड्या आहे झालेल्या. तर अशा प्रकारे करून बघा तुम्ही पण भाजी. गुडवेलच्या पानांची धोप्याच्या भाजीसारखी. थँक्यू व्हेरी मच.